मनसेचे पदाधिकारी हे खंडणी घेतात। ही गुंडगिरी कोण नाही करत? महाराष्ट्रात कोणीतरी हवं ही गुंडगिरी करायला। 17,000 मुलांचे जामीन करावे लागले पक्षाला। पक्षाकडे फंड आहे का? खरं तर ह्या गोष्टी सांगू नयेत, तरी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर राजसाहेबांवरती काही बोलणार असाल विचित्र, आम्ही मोदींनाही बघत नाही, आम्ही शहांनाही बघत नाही आणि फडणवीसांनाही बघत नाही। एक सुनील शुक्ला म्हणून एक आहे, की मग राजसाहेबांच्या विरोधात बोलतो, मनसेच्या विरोधात बोलतो, पण तो मनसेच्या तावडीत येत नाही। काय येत नाही? तो कुठे लपून बसलाय म्हणून येत नाही की काय? हा माझ्याबरोबर एकदा डिबेटमध्ये होता, पळाला होता डिबेट सोडून। सुनील शुक्ला महाराष्ट्रातल्या मराठी माणसं हे गरीब परप्रांतीयांना मारतायत। याच्या पुढे तर मी सांगतो तुम्हाला, ज्याला मराठी येणार नाही त्याला महाराष्ट्रात राहणं कठीण होणार। की माननीय आदित्य साहेब असतील किंवा मग अमित साहेब असतील, त्यांची जी शाळा होती त्यांचं शिक्षण त्यांनी का बरं त्या शाळेतून घेतलं? आणि बॉम्बे हा त्या शाळेला अजूनही नाव आहे। अनेक शाळा अशा आहेत जिथे जाण्यासाठी मुलांना अक्षरशः पोहून जावं लागतंय। आपण ते प्रश्न सरकारला विचारणार नाहीत। आपण काय विचारणार? राज ठाकरेंचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो? इंग्रजी शाळेत शिकतो। तर तुम्ही मजबूर करताय पालकांना त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी। दोन भाऊ एकत्र आले तर समग्र महाराष्ट्राला आनंद होईल, त्यांची मागणी सुद्धा ती आहे। नमस्कार मित्रांनो, मराठी बोलूच्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत आहेत मनसेचे पनवेलचे शहर अध्यक्ष आणि मनसे प्रवक्ता योगेश चिले साहेब। साहेब नमस्कार। नमस्कार। आज काही मनसेचे जे विषय आहेत जे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं तर हिंदी सक्ती किंवा मग युती होणार का, अशा बरेच काही छोटे छोटे विषय आहेत, त्यावर मला तुमच्याशी चर्चा करायच्या, गप्पा मारायच्यात। आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जे गैरसमज झालेले आहेत ते सगळे आपल्याला आज मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही त्याचं निवारण कराल अशी आशा आहे। पहिला सर मला प्रश्न आहे तुम्हाला, की जी हिंदी सक्ती झाली आहे ही तुम्हाला वाटतंय की त्याचा जे रद्द झाला आहे तर आता ती परत त्याचं काय ओपन होईल? अध्यादेश रद्द झाला आहे हे खरं आहे, आणि पुन्हा ते ओपन करायचा प्रयत्न करणार आडमार्गाने हे देखील खरं आहे। परंतु म्हणूनच माननीय राजसाहेबांनी त्यांच्या कालच्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की तुम्ही कोणतीही कमिटी नेमा, समिती नेमा, जाधवांची नेमा, इतर कोणाचीही नेमा, बरोबर, परंतु हिंदी सक्ती आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे एकत्र आले, सर्व मराठी जनता एकत्र आली आणि 1960 नंतर पहिल्यांदा मराठी जनतेची ताकद ही सत्ताधाऱ्यांना दिसली। त्यामुळे घाबरून त्यांनी हे जे केलेलं आहे, रद्द केलेलं आहे, परत करतील असं मला वाटत नाही। पण ते घाबरून जर का तुम्ही बोलता असं केलं असेल, पण ती आता जी ताकद आहे ती मला असं वाटतं आता 5 तारखेला परत येणारच आहे, ती विजयी महोत्सव म्हणून जे साजरा करतात। मग कुठेतरी असं वाटतंय का की आता त्यांनी जो डाव होता त्यांचा की एकत्र नाही आलं पाहिजे, पण ते एकत्र येतातच आहे आता? हे त्यांचं दुर्भाग्य आहे। बरोबर, त्यामुळे ते एकत्र येत आहेत आणि चांगल्या कारणासाठी एकत्र येत आहेत। हा जो काही एकोपा तुम्हाला दिसतो हा राजकीय एकोपा नाही आहे। ज्यावेळी तुमच्या भाषेवरती कोणीतरी आक्रमण करत असतं त्यावेळी ज्या त्वेषाने तुम्ही एकत्र यायला पाहिजे तो त्वेष ह्या एकत्र येण्यामध्ये दिसतोय। त्यामुळे खरं तर समस्त मराठी जनतेला अभिमान आहे की 5 तारखेला हे दोघं जे एकत्र येत आहेत बंधू, यांच्यामागे राजकारण नसून भावना आहेत। पण राजकीय दृष्ट्या पण त्याची युती अशी आपल्याला पाहायला मिळेल का? किंवा 5 तारखेला समजा असं समजलं की आता युती होणार आहे, असं काय तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय वाटतं किंवा पदाधिकारी म्हणून? नाही, याचा निर्णय राजसाहेबच घेतील आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करून, मराठी भाषेचा, मराठी जनतेचा विचार करून, समग्र महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करून माननीय राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या सोबत सर्व महाराष्ट्र सैनिक असतील। वैयक्तिकरित्या एक मत असतं आपलं। माझं तर मत आहे की जे मराठीच्या बाजूने उभे राहतील त्या कोणाबरोबरही माननीय राजसाहेबांनी युती करावी। बरोबर। आता असं आपण पाहतोय हिंदी सक्ती ह्याचा GR रद्द झाला, पण आजही महाराष्ट्रामध्ये आपण शाळा जर का पाहिल्या तर CBSEची शाळा असेल किंवा मग IB बोर्ड असेल, ह्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय काही ठिकाणी तर मराठी शिकवलीच जात नाही किंवा काही ठिकाणी हिंदी जी आहे ते मराठीपेक्षा जास्त त्याला प्राधान्य दिलं जातं। याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आत्तापर्यंत आपल्या भाषिक भावना ज्या होत्या ह्या बोथट होत्या। याला कारण आहे की 1947ला हा देश स्वतंत्र झाला आणि मग या देशामध्ये तुम्ही एक शालेय अभ्यासक्रम तयार केला, त्याच्यात तुम्ही देशाचा स्वातंत्र्य लढा टाकलात। परंतु जो महाराष्ट्र आपण 1960ला लढून मिळवलेला आहे त्या महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा मात्र आपण आपल्या शालेय पुस्तकांमधून गाळला। बरोबर। त्यामुळे आताची जी पिढी आहे तिला 1960चा हा लढाच माहीत नाहीये।
आपल्याला महाराष्ट्र राज्य हे भाषेच्या जीवावर मिळालेलं आहे. तो भाषिक संघर्ष केल्यानंतर आपल्याला 107 हुतात्मे दिल्यानंतर हा महाराष्ट्र आपण लढून मिळवलेला आहे, हेच त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे भाषेच्या बद्दल त्यांच्या भावना तेवढ्या तीव्र नव्हत्या मधल्या काळामध्ये. बरोबर. परंतु माननीय राजसाहेबांनी याच्या संदर्भातला ज्यावेळी लढा सुरू केला, सातत्याने म्हणजे त्यांच्यावर अनेक आरोप होतात, ते भूमिका बदलतात, ते ठाम राहत नाहीत वगैरे. ह्या सगळ्या आरोपांच्या मध्ये सुद्धा विरोधक सुद्धा मान्य करतात की मराठीच्या बाबतीत राज ठाकरेंनी एवढे ठाम कोणी राहिलेले नाहीत. मग त्यांना उद्धव ठाकरेंची साथ देखील आहे. आता भरपूर जण बोलतायत की मराठी म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनच मराठी जनतेच्या समोर दिसत आहेत. बरोबर. मग त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहताय की तुम्हाला असं वाटतं भविष्यामध्ये जर का मराठीसाठी कोण उभं राहणार असेल तर ह्या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे का? माझा परत प्रश्न तोच आहे. नाही, याचा निर्णय राजकीय परिस्थिती, कारण हा राजकीय प्रश्न आहे, याचा निर्णय राजकीय परिस्थिती बघून माननीय राजसाहेब घेतीलच. बरोबर. दोन भाऊ एकत्र आले तर समग्र महाराष्ट्राला आनंद होईल, त्यांची मागणी सुद्धा ती आहे. आमच्या सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांची ती मागणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांची ती मागणी आहे. परंतु निर्णय शेवटी त्यांनाच घ्यायचा. जो मी तुम्हाला सांगितलं IB बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, तिथे मराठी आणि हिंदी ही शिकवलीच जाते. मग ते देखील पहिलीचेच मुलं आहेत. मग त्यांच्या डोक्यावर ताण नाही येत का? आपण हा विचार कधी करणार? तुम्हाला काय वाटतं? नाही, लक्षात घ्या, मी आज सकाळी सुद्धा एका शाळेमध्ये गेलेलो, केंद्रीय विद्यालय आहे, आणि तिथे मराठी शिकवलीच जात नाही. मगाचा जो तुमचा प्रश्न होता, तिथे मराठी शिकवत नाहीत, परंतु हिंदी शिकवतात, इंग्रजी शिकवतात, जर्मन पण शिकवतात, पण मराठी शिकवायची नाही आम्हाला. मी ज्यावेळी त्यांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांची मानसिकताच नाही आहे ती. मी त्यांना संदर्भ सुद्धा दिला की कर्नाटकमध्ये केंद्रीय विद्यालयांमध्ये कानडी शिकवू शकतात, तामिळनाडूमध्ये सुद्धा केंद्रीय विद्यालय तिथे तमिळ शिकवू शकतात, मग तुम्हाला महाराष्ट्रातच काय समस्या असते? तर आमचं दुःखच हे आहे की आपल्या भावना तीव्र नसल्यामुळे बाहेरून आलेले हे जे कोणी मुख्याध्यापक असतील, कोणी IAS असतील, IPS असतील, यांना आपल्या भाषेबद्दल प्रेमच वाटत नाही. बरोबर. त्यांना ती आपण त्यांची गळचेपी करतोय भाषेची, आपल्या भाषेची, ते हे वाटतच नाहीये त्यांना. मग हे जर वाटायचं असेल तर माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने कट्टर भूमिका घेतली मराठी संदर्भात, समस्त मराठी जनतेला ती घ्यावीच लागेल. मग ह्याच्यामधून तुम्हाला काय वाटतं मनसेचं पुढचं पाऊल असं असू शकतं का की जसं तुम्ही सांगितलं सकाळी तुम्हाला ती शाळा दिसली जिथे मराठी शिकवली जात नाही, तर अशा शाळांविरुद्ध मनसे कुठेतरी आक्रमक झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे. आणि असा जर का अनुभव कोणाला येत असेल, आता भरपूर जसं तुम्हाला सांगितलं 60 ते 70% विद्यार्थी असे आहेत ज्या पहिलीपासून हिंदी शिकतायत. मग हिंदी सक्ती काढली आपण जे बोलतोय ते खरं तर मला असं वाटतं ते मग ते चुकीचंच आहे. जर का असं विचार केला तर हिंदी सक्ती अजूनही आहेच. नाही, आपल्याकडे 5वी पासून हिंदी पूर्वीही शिकवत होते, बरोबर, आजही शिकवते. आपला विरोध जो होता हा पहिलीपासून हिंदी शिकवू नये हा होता. आपला हिंदी भाषेला विरोध नाहीये, परंतु ती पहिलीपासून शिकवू नका इतकंच आपलं म्हणणं होतं. आता झालं काय, प्रसिद्धी माध्यमांनी हिंदी, खास करून हिंदी प्रसिद्धी माध्यमांनी अशी प्रसिद्धी केली की मनसे हिंदी आणि हिंदी भाषिक या दोघांच्याही विरोधात आहे. असं काही नाहीये. मनसे फक्त पहिलीपासून हिंदीच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे आत्ता सुद्धा शाळांनी यापासून काहीतरी धडा घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा हा आहे की कोणत्याही, अनेक मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा सांगतात, शिक्षण तज्ज्ञ सुद्धा सांगतात की कोणताही मुलगा तो लहान आहे तोपर्यंत त्याला पहिलीला जाईल त्यावेळी एक भाषा शिकवा जी त्याची मातृभाषा असली पाहिजे. 3रीला गेला की त्याला दुसरी भाषा त्या ओळख करून द्या. 5वीला गेल्यावर त्याला 3ऱ्या भाषेची ओळख करून द्या. आम्ही पण हेच सांगतो. हे अनेक जे शिक्षण तज्ज्ञ आहेत ते हे सांगतातच आहेत. आता ही हिंदी सक्ती जे आलं, सगळ्या गोष्टी बाहेर पडल्याच्यानंतर आपण बघतोय सर्वजण सांगतात पहिलीच्या मुलांना तो दबाव टाकूच नका. म्हणजे 1 किंवा 2 भाषा, मराठी असेल जे मातृभाषा आणि इंग्रजी असेल जी आंतरराष्ट्रीय भाषा आपण बोलतो, पण हिंदी शिकवतातच. ह्या ज्या 2 बोर्ड आहेत किंवा काही बोर्ड आहेत पहिलीपासून, मग त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता की हे बंद झालं पाहिजे का महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये? 100% बंद झालं पाहिजे. परंतु जर ते पहिलीपासून शिकवत असतील तर 5वी पासून आपल्याकडे पूर्वापार हिंदी शिकवत आहेत. हिंदीच असं नाहीये, हिंदीला पर्याय सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे संस्कृतचा, बरोबर. त्यामुळे त्याच्याबद्दल आमचा आक्षेपच नाहीये. त्याची जी बुद्धी आहे तेवढी विकसित झाली असेल तर त्याला तुम्ही 3री भाषा शिकवा, परंतु ती त्याच्या आधी विकसित होऊ दे. ती विकसित नाही झाली आणि तुम्ही त्याच्यावरती जबरदस्ती करताय ही अजून एक भाषा शिक म्हणून. आता काय होतं, ह्याच्यात समस्या अशी आहे
की ते दोन्ही भाषा तुम्हाला दिसताना समान जरी दिसत असल्या तरी त्याच्यामध्ये शब्दांचा फरक आहे. बरोबर. अनेक बाबतीमध्ये शब्दांचा फरक आहे आणि तो त्यांचा बालमनावर मध्ये तो गोंधळ होणार त्यांचा, ज्यामुळे त्यांची, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते, हे जे सतत बोंबलत असतात हिंदीच्या बाजूने मराठीच्या विरोधात, काय फरक पडतोय पहिलीपासून हिंदी शिकवली तर वगैरे वगैरे. तुम्ही त्यांच्या मुलीचा एक इंटरव्ह्यू बघा, मुलीची मुलाखत बघा एक, की जे छोटे कपडे घालून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ नये अशा पद्धतीचं काहीतरी एक समस्या उभी राहिलेली, त्याच्यावर मीडियाने तिचा बाईट घेतलाय. काय बोलते होती, तिच्या संपूर्ण संवादामध्ये धड इंग्रजी नाहीये, धड मराठी नाहीये, जे मराठी बोललं गेले ते तोडकं मोडकं बोलले गेलेलं आहे, आणि धड हिंदी सुद्धा नाहीये. आम्हाला काय आमच्या मुलांना असं बनवायचं आहे का? निदान कुठल्या तरी स्वतःच्या मातृभाषेवरती त्यांचं प्रभुत्व असलं पाहिजे. इंग्रजी भाषेवरती समजा नाही आलं प्रभुत्व, पण कम्युनिकेशन साधू शकतात, संवाद साधू शकतात, इतकं आलं बस झालं. आणि हिंदी ही आपण चित्रपट बघतो, आपल्याला कळते. मी सुद्धा 5वी नंतर हिंदी शिकलेलो आहे, माझ्या आयुष्यात मला फरक नाही पडलेला आहे. पण मग फरकाचा जर प्रश्न असेल तर भरपूर जण असेही बोलत आहेत की माननीय आदित्य साहेब असतील किंवा मग अमित साहेब असतील, त्यांची जी शाळा होती बॉम्बे स्कॉटलँड, तर ते त्यांचं शिक्षण त्यांनी कसं, स्कॉटेज, त्यांचं शिक्षण त्यांनी का बरं त्या शाळेतून घेतलं? आणि बॉम्बे हा त्या शाळेला अजूनही नाव आहे. मुंबईवर आक्रमक, मुंबईच असलं पाहिजे, कारण ती मुंबई देवीच्या आपल्या नावाने आपण मुंबई बोलतो, तर त्यासाठी ठाकरे का आक्रमक नाही आहेत? नाही, कसं आहे, पूर्वापार ते नाव आहे त्यांचं. तुमचं नाव समजा बॉम्बे ठेवलेलं असेल आणि मग मुंबई ह्या शहराचं नाव बॉम्बे काढून मुंबई केलं म्हणून तुमचं पण नाव बदलायचं असं होत नाही. ते नाव आहे, बॉम्बे स्कॉटिश हे नाव आहे. आणि मुंबई, बॉम्बे या शहराचं नाव मुंबई होण्याआधीपासून ते आहे. नाही तर मग बॉम्बे डाईंगचं मुंबई डाईंग करावं लागेल, असं नाही करता येत आपल्याला. आपल्याला फक्त जिथे जिथे शहराचं नाव बॉम्बे आलेलं आहे ते मुंबई करता येऊ शकतं. एखाद्याचं नावच, शाळेचं नाव बॉम्बे असेल म्हणजे ते मुंबईच्या आधीपासूनच ते आहे ना, पूर्वीपासून त्यांनी ते नावच ठेवलेलं आहे. असं समजा तो त्यांचा ब्रँड आहे, तो त्यांचा लोगो आहे, तो बदलता येत नाही. पण मूळ प्रश्न काय आहे तुमचा, की ते असंच बोलायचं ना, ते इंग्रजीमध्ये शिकले, त्यांची मुलं इंग्रजी शिकले, आणि मग ठाकरे का मराठीला एवढे पुढे करतात? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट ठरलेली आहे की मी मराठी प्रेमी आहे ना, मग माझा मुलगा सुद्धा, तो समजा ही व्यक्ती मराठी प्रेमी आहे, तर याचा मुलगा सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकला पाहिजे, हे आपल्या डोक्यात पक्क आहे. कारण आपली गफलत होते, ही गफलत पहिली समजून घ्या. मला माझी मातृभाषा, मी घरी बोलतो, माझ्या घरामध्ये माझी मातृभाषा बोलली गेली पाहिजे, माझ्या मुलावर माझ्या मातृभाषेचे संस्कार झाले पाहिजेत. हे संस्कार शाळेमध्ये होत नाहीत. शाळेमध्ये भाषा शिकायला मुळात तुम्ही जातच नाही. शाळेमध्ये तुम्ही इतर गोष्टी शिकायला जाता, तुम्ही गणित शिकायला जाता, तुम्ही विज्ञान शिकायला जाता. भाषा ही तुमची घरात शिकवली जाते, फक्त तिचं व्याकरण आपल्याला कळलं पाहिजे, जमलं पाहिजे, म्हणून शाळेमध्ये तो विषय आहे आणि त्या विषयावरती प्रेम निर्माण झालं पाहिजे. बरोबर, याच्यासाठी तुम्हाला मराठी मीडियमची शाळा असली पाहिजे असं नाही, इंग्रजी मीडियममध्ये मराठी कंपल्सरी असलं पाहिजे, अनिवार्य असलं पाहिजे, तर तुमच्या मुलांना मराठीची तोंड ओळख होईल, मराठीबद्दल प्रेम राहील. ते प्रेम राहावं म्हणून इंग्रजी मीडियममध्ये मराठी ठेवली जाते, ठेवली पाहिजे. संपूर्ण शाळा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पाल्यांनी मराठी मीडियममधून शिकावं, तर भाषा जर शिकायचा विषय असेल तर ती माझ्या घरी मी शिकवेन. त्याला ज्या इतर गोष्टी तिथे शिकवायच्या त्या मिळत नाही आहेत, हे दुर्दैव आहे आपलं. सरकारने मराठी शाळांमध्ये, ज्या कॉन्व्हेंट शाळा आहेत त्याच्यामध्ये जो दर्जा आहे शिक्षणाचा, तो दर्जा त्यांनी मराठी शाळांमध्ये आणावा ना. म्हणजे आता शिक्षणाचा दर्जा उंचावलाय, पण गरजेचा आहे मराठी शाळांचा दर्जा, तिथे शिक्षणाचा दर्जा. मी सर्व शाळा बोलत नाहीये, परंतु 90% शाळांमध्ये आपण प्रयत्न, सरकार म्हणून आपण प्रयत्नच नाही केलेत की या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे, इथे माझ्या मुलाला आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे माझ्या भाषेबरोबर. फक्त भाषा शिकायची, मी माझ्या मुलाला घरात शिकवेन. मराठी मीडियममध्ये टाकण्याचा उद्देश काय, भाषा हा उद्देश आहे का, ती मी घरात शिकवतोय ना. बरोबर. त्यामुळे ते इंग्रजी माध्यमातून शिकले याचा अर्थ त्यांनी मराठी प्रेमी असू नये असं होत नाही.
मग असं तुम्हाला बोलायचं की मराठीमध्ये फक्त मराठी शिकवली जाते आणि पालकांना असं वाटतं की उच्च दर्जा शिक्षण मला त्या शाळेमध्ये मिळत नाही, म्हणून फॅसिलिटीज असतात. काही पण ते फॅसिलिटी सवलती आहेत ना मला असं वाटतं किंवा भरपूर जण असे बोलतात की बरेच नेते आहेत त्यांनी आपापल्या शाळा आता सुरू केलेल्या आहेत प्रायव्हेट, आणि त्याच्यामुळे तो एक नेरेटिव्ह सेट केलेला आहे समाजामध्ये की मराठी शाळा म्हणजे चीप लेवलची शाळा, आणि तू तुझ्या म्हणजे आज बरेच जण त्यांना 2 टायमाला खायला मिळत नाही, तेही कष्ट करून आपल्या मुलांना इंग्रजी मीडियममध्ये. म्हणूनच माझं म्हणणं आहे की असे आरोप जे करतायत ना त्यांनी खरं तर सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही इतका फंड खर्च करताय सरकारी शाळांवरती, तर सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा आणि दर्जा सुधारत का नाही? अनेक शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या मुलींना साधं शौचालय नाही आहेत, कुठे जायचं त्यांनी? बरोबर. तुम्ही ज्या गोष्टींवरती आपलं लक्ष हवं तिथे आपण लक्ष देत नाहीये. कोणाचा मुलगा कोणत्या मीडियममध्ये शिकतो इथे आपलं लक्ष आहे. सरकार म्हणून एखाद्या सरकारने जर एखाद्या शाळेला फॅसिलिटी दिल्या नसेल, सवलती दिल्या नसतील, तिथे आपलं लक्ष नसतं. मी अनेक शाळा तुम्हाला दाखवेल जिथे अजूनही वीज पोचलेली नाही. अनेक शाळा अशा आहेत जिथे जाण्यासाठी मुलांना अक्षरशः पोहून जावं लागतंय. खरं तर याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण ते प्रश्न सरकारला विचारणार नाहीत. आपण काय विचारणार? राज ठाकरेंचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो? इंग्रजी शाळेत शिकतो. यांचा मुलगा उद्धव ठाकरेंचा मुलगा कोणत्या शाळेत शिकतो? इंग्रजी शाळेत शिकतो. मग त्यांचं मराठी प्रेम बेगडी आहे. मराठी प्रेमी असणं आणि कोणत्या मीडियममधून मी शिकलोय याचा काही संबंध नाही. हे सर्वप्रथम सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे. आपली गफलत होते. म्हणजे मग पालकांचं असं कदाचित हे असेल की मला त्या शाळेमध्ये ते शिक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे मग ते इंग्रजी मीडियम कडे वळतात. 100% चुकीचं नाहीये. तुम्ही दर्जा वाढवा शाळांचा. सर्व मुलं तुमची जे आज इंग्रजी मीडियममध्ये टाकतायत मुलांना ते मराठी मीडियममध्ये टाकतील. मी काही शाळांची नावं सुद्धा घेईल. आज बालमोहनमध्ये तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला खूप खटपट करावी लागते, खूप स्पर्धा आहे तिथे. बालमोहन ही मराठी मीडियमची शाळा आहे, म्हणजे तिथे इंग्रजी मीडियम सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे, परंतु मराठी मीडियममध्ये सुद्धा तिथे प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धेचा सामना करावा लागतो, कारण त्यांनी दर्जा राखलाय शिक्षणाचा. तुम्ही राखा. सरकारला शक्य नाही आहे का? तुम्ही लाडकी बहीण योजनेवरती करोडोंचा खर्च करताय, त्याचा निम्मा खर्च करा ना शाळांवरती. आज मी तुम्हाला आदिवासी विभागाच्या इतक्या शाळा दाखवेल. आदिवासी तुम्ही जा, धुळे जिल्ह्यामध्ये जा, नंदुरबार जिल्ह्यात जा, गडचिरोलीमध्ये जा, शाळांची परिस्थिती बघा. इथे तुमचं लक्ष हवं, तुमचं लक्ष दुसरीकडे. मग ते शाळांकडे आपण प्रश्न विचारत नाही. शाळा ह्या ज्या आहेत ज्या तिथेच राहत आहेत, शाळेमध्ये जो पुरवठा होतोय, म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं असतील किंवा मग गणवेश असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मराठी मीडियम शाळेमध्ये भेटत आहेत, पण त्याही मराठी माध्यमाच्या शाळा आता तिकडे परप्रांतीय घुसत आहेत, म्हणून ते हिंदी होत आहेत. हे होत आहे ना. अहो, आता अदानी फाउंडेशनला आपण 3 शाळा दिल्या महाराष्ट्रातल्या. तुम्हाला काय वाटतं मराठी शिकवणार आहेत त्या? जर तुमचं लक्ष नसेल तर कधी तिथे तुमची भाषा बदलले तुम्हाला कळणार पण नाही. म्हणजे एखाद्या संस्थेला शाळा देण्याबद्दल आक्षेप नाहीच आहे, पण शिक्षण खात्याचं म्हणजे तुमचे जे शिक्षण अधिकारी वगैरे असतील त्यांचं जर त्या शाळेकडे लक्ष नसेल, उद्या शाळा काही करेल ते. आमचं म्हणणं इतकंच आहे, तुमच्या हातामध्ये सरकार आहे, तुमच्या हातामध्ये फंड आहे, तुम्ही धोरणं ठरवू शकता. तुम्ही मराठी जनतेला चांगल्या शाळा द्या, मराठी माध्यमाच्या शाळा द्या, शिक्षणाचा दर्जा त्यांचा उंचावेल असं बघा, स्पर्धात्मक वातावरण तिथे असेल असं बघा, जगाच्या स्पर्धेमध्ये आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकून टिकतील अशी शिक्षण व्यवस्था तयार करा. का लोक इंग्रजी शाळेमध्ये मुलांना टाकतील? बरोबर. त्यामुळे तुम्ही मजबूर करताय पालकांना त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी. मी माझ्या मुलाचा दुश्मन नाही आहे, मी माझ्या मुलाचं भविष्य बघणार आणि मला दिसतंय की त्याला भाषाच आहे ना, ते मी माझ्या घरी शिकवू शकतो. पण इतर शिक्षण जर द्यायचं असेल तर शाळा चांगली पाहिजे, शाळेमध्ये पायाभूत सुविधा चांगल्या पाहिजेत, शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला पाहिजे. तो मला मराठी शाळेत मिळाला तर मी माझ्या मुलाला मराठी शाळेत टाकेल. भरपूर परप्रांतीयांचा असा समज आहे, ते सांगतात. आता भरपूर तुम्ही जर का ऐकलं असेल तर हिंदी भाषा ही भारताची भाषा आहे आणि इंग्रजी ही बाहेरच्या देशातली भाषा आहे, पण तरी पण मराठी लोकांना हिंदी अपनवायची नाही पण इंग्रजी अपनवायचं. याबद्दल तुम्ही काय बोलाल? पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे, हिंदी भाषा ही भारताची भाषा आहे. दक्षिण भारतातलं कोणतेही राज्य हिंदी भाषा बोलत नाही. महाराष्ट्र या राज्याची भाषा हिंदी नाही. फक्त उत्तर भारतातले काही राज्य हिंदी बोलतात.
याचा अर्थ संपूर्ण भारताची ती भाषा आहे असं होत नाही. भारताचं ज्यावेळी आपण वर्णन करतो विविधतेत एकता, त्यावेळी या भारतामध्ये विविध भाषा आहेत. जवळपास 22 भाषा या देशामध्ये आहेत, ज्या आपल्या घटनेमध्ये लिहिलेल्या, संविधानात लिहिलेल्या आहेत, परिशिष्टामध्ये लिहिलेल्या आहेत. त्या 22 भाषांना समान दर्जा आहे. अनेकांचा जो गैरसमज आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून तिला वेगळा दर्जा दिला पाहिजे, म्हणून तिचं महत्त्व मोठं आहे. पण सरकार हे प्रयत्न करत असतं. प्रत्येक त्यांचे नेते बोलत असतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तेच लोकांच्या डोक्यामध्ये टाकलं जाते, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. खरं तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का हे नॅरेटिव्ह पसरवलं जाते? हे जाणीवपूर्वक पसरवलं जाते, कारण तुम्हाला हिंदी या देशावर लादायची आहे. विविधतेत एकता हे जे तुम्ही बोलताय, ह्याला संपूर्ण काट मारणारं, छेद देणारं अशी कृती तुम्ही करताय. विविधता एकता, मग हिंदी एक भाषा आणि एक देश हे जर झालं मग त्यात नुकसान काय? नाही, आमची स्वतःची आहे ना भाषा. माझी मातृभाषा आहे ना मराठी. माझी मातृभाषा ही जगामध्ये 200 देश असतील तर 112 देशांमध्ये बोलली जाते ना. ती हिंदीपेक्षा जास्त बोलली जाते ना. मग या देशाची भाषा मराठी करा ना, हिंदीच का करायची? काही 4-5 राज्य आहेत हिंदी भाषिक, त्यांचे लाड पुरवण्यासाठी संपूर्ण देशाची भाषा तुम्ही कशी काय हिंदी करू शकता? आमचा त्याला विरोध आहे. हिंदीच्या नावाखाली अवधी भाषा ही आज मेली. भोजपुरी भाषा जवळपास मरत होती हिंदीच्या आधिपत्याखाली. तर या हिंदीच्या आधिपत्याखाली तिला जवळच्या असणाऱ्या भाषा जर मरतायत तर आमची मराठी कशी टिकेल? तर आमची मातृभाषा टिकवणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी जर हिंदीला विरोध करावा लागला आम्ही करणार. ती जर राष्ट्रभाषा असती तर 100% तिच्या मागे उभं राहिलो असतो. परंतु हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जातं हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हे पसरवलंच याच्यासाठी जाते की हिंदी सर्वदूर पसरवायची, या देशाची नसलेली राष्ट्रभाषा हिंदी करायची आणि ह्या प्रयत्नाला आम्ही खीळ घालणार. पण ह्या देशभरातून, जसं तुम्ही सांगितलं, देशभरातून प्रत्येक जण महाराष्ट्रात येतो, आज काम करतोय. मग मराठी घ्या ना तुम्ही तिसरी भाषा म्हणून. बरोबर, तर त्यांनी ही मराठी शिकणं गरजेचं आहे. 100%. मी एक मीम पाहिली होती, की मीम नाही, त्याला आपण संदेशच बोलू शकतो, की पूर्ण देशभरातून लोक महाराष्ट्र येतात तर सगळ्यांनी मराठी शिकणं गरजेचं आहे या सगळ्या देशात. 100%. बरोबर. तुम्हाला भाषा का लागते? तुम्हाला भाषा संपर्कासाठी लागते. अगदी. उत्तर प्रदेशमधून एखादा माणूस इथे ज्यावेळी येतो, त्याला जर व्यवसाय करायचा आहे तर संपर्क कोणाशी करायचा आहे? त्याला मराठी माणसांशी करायचा. बरोबर. तर मराठी त्याने शिकली पाहिजे ना. शाळेमध्ये इंग्रजी का शिकवताय तुम्ही? कारण तुम्हाला जगभर जायचं असेल तर तुम्हाला जगभराची जी भाषा आहे इंग्रजी ती शिकणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही शिकवता ना. बरोबर. त्यांची भाषा तुम्ही शिकता कारण व्यवसाय तुम्हाला करायचा आहे. मग जर तिकडून येणारे इथे व्यवसायासाठी येणार असतील, नोकरीसाठी येणार असतील तर त्यांनी इथली भाषा शिकली पाहिजे ना. आणि आज तुम्ही बघताय उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, इथून किती मोठ्या प्रमाणावर माणसं इथे येत आहेत. त्यांना जर समजा मराठी येत असेल तर त्यांना इथे राहणं सोपं होऊन जाईल. याच्या पुढे तर मी सांगतो तुम्हाला, ज्याला मराठी येणार नाही त्याला महाराष्ट्रात राहणं कठीण होणार. पण ते कठीण आत्ता होतंय. म्हणजे आता भरपूर लोकांचा असा आरोप आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसं हे गरीब परप्रांतीयांना मारतायत. नाही, असं काय नाही. गरीब परप्रांतीय उठून बोलेल मराठी गई भाड में, मग काय त्याची पूजा करायची आम्ही? त्याचे कानफाडच फोडणार ना. बरोबर. तुला मराठी येत नाही, तू बोल मुझे मराठी आती नहीं लेकिन मैं सीखूंगा जरूर. तुम्ही जर माजुरडेपणा दाखवाल 2000 किलोमीटरवरून इथे येऊन तर तुमचे कान फोडणार ना आम्ही. पण ती मग कुठेतरी दादागिरीची भाषा नाही का? नाही, कशासाठी? मनसेचं नाव त्यामुळे खराब झालंय. आसाममध्ये मनसेचं नाव खराब नाही झालं, खराब केलं जातं जाणीवपूर्वक. आसाममध्ये 80 बिहारी नागरिकांना असं उभं केलेलं आहे एका रांगेमध्ये आणि गोळ्या घातलेल्या आहेत परप्रांतीय म्हणून. महाराष्ट्रात झालंय का असं कधी? गुजरातमध्ये एका मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले, अल्पवयीन मुलीवरती. एका रात्रीत सगळे उत्तर प्रदेश बिहारच्या नागरिकांना बाहेर हाकलून लावलं. महाराष्ट्रात झालं का असं? अर्धे महाराष्ट्रात आले होते, तिथून इथे आले होते. झालं का असं कधी महाराष्ट्रात? तरीही महाराष्ट्राला तुम्ही वाईट ठरवायला जाताय. का गुजरातबद्दल बोललं जात नाही? का आसामबद्दल बोललं गेलं नाही? फक्त महाराष्ट्रामध्ये एखादी कानाखाली कोणीतरी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मारली तर ते संपूर्ण देशभर हिंदी माध्यमं तुमची दाखवत असतात. देखो कैसे
बिहारियों को मार रहे. आता काही जण असे पण आहे जे बाहेरून आले, ते एक सुनील शुक्ला म्हणून एक आहे जो स्वतःचा पक्ष सुरू करतो आणि मग राजसाहेबांच्या विरोधात बोलतो, मनसेच्या विरोधात बोलतो, पण तो मनसेच्या तावडीत येत नाही. काय येत नाही? तो कुठे लपून बसलाय म्हणून येत नाही की काय? शोधतोय मग तो समोर येतच नाहीये का? भरपूर जण आम्हाला विचारत असतात, सापडणार तो मराठी बोलीच्या माध्यमातून विचार असा काय बघा, नेमका कुठे आपण कोणाला महत्व देतो हे पण आपल्याला कळलं पाहिजे. 300 मतं घेतलेत विधानसभेला, फक्त 300 मतं. आणि हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांचं हा नेतृत्व करायचं म्हणतो, ह्याला 300 मतं दिलेत. एका विधानसभेमध्ये साधारणतः 3 ते 3.5 लाख मतदार असतात. बरोबर. हा स्वतः जिथून उभा राहिला तिथे बऱ्यापैकी उत्तर भारतीय बिहारी मतदान आहे, तरीही त्याला 300च मतं पडलेली आहेत. ह्याच्यावरती त्याच्याच बांधवांचा विश्वास नाही आहे. फक्त काय होतं आहे, कुठेतरी मराठीच्या विरोधात बोलायचं, कुठेतरी मी मसीहा आहे दाखवायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची मनसेच्या नावाने हा प्रकार चालू आहे. जसा सदावर्ते पळाला ना, हा माझ्याबरोबर एकदा डिबेटमध्ये होता, पळाला होता डिबेट सोडून. सुनील शुक्ला हे समोरासमोर तुमच्याशी बसून डिबेट सुद्धा नाही करू शकत. समोर येणं सोडा, डिबेट नाही करू शकत. ही घाबरे मंडळी आहेत सर्व, यांच्यामध्ये हिंमत नाही. सदावर्ते जसा पळाला, बोलणं सोपं असतं, करणं कठीण आहे. मराठी माणूस जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत कोणाच्या तोंडाने बोलतात तुम्हाला असं वाटतं? ह्यांचे बोलवते धनी, आता स्पष्टच बोलायचं तर त्यांचा सर्व घरोबा भाजपमध्ये आहे. तो स्वतः असा आरोप देखील लागतोय, स्वतः सांगतो नाही मी विश्व हिंदू परिषद वाला आहे. अगदी विश्व हिंदू परिषदचा संबंध कोणाशी आहे? आशिष शेलारांबरोबर त्याचे फोटो आहेत. त्यामुळे त्याला तो भाजपाचा विरोध देखील करतोय आता. नाही, आता दाखवण्यासाठी करावं लागेल ना काहीतरी. पण आता भाजप, जसं तुम्ही सांगता, तो भाजपचा आहे, पण राजसाहेब ठाकरे आपल्याला सतत भाजप आणि महायुतीच्या नेत्यांबरोबर दिसत असतात. त्यामुळे कुठेतरी एक गैरसमज महाराष्ट्र सैनिकांमध्ये होतो. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काय सांगाल मला? नाही, आपण काय झालंय आत्ताचं जे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण महाराष्ट्र सैनिक ही नवीन पिढी आहे. यांनी महाराष्ट्रामध्ये जे वातावरण बघितलंय, राजकीय वातावरण, हे जवळपास आत्ताचं UP बिहारच्या जवळपास जाणारं बघितलेलं आहे. दिलदार महाराष्ट्र ह्या पिढीने बघितलेलं नाही, त्यामुळे लगेच गैरसमज होतात. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकशाही सांभाळली गेली आत्तापर्यंत कुठल्याच राज्यात सांभाळली गेलेली नाही आहे, हे समजून घ्या. इथे एखादा राजकीय विरोधक जो आहे तो फक्त त्याच्याशी मतभेद असतात, मनभेद नसतात. तुम्ही नितीन गडकरी आणि राजसाहेब ठाकरे यांची मैत्री बघा. तुम्ही विलासराव देशमुख काँग्रेसचे आणि गोपीनाथ मुंडे यांना दो हंसो का जोडा बोलायचे, मैत्री बघा. ही महाराष्ट्राची पद्धत आहे. UP मध्ये गेलात तर मुलायम सिंग आणि मायावती एकमेकांचं तोंड बघत नाहीत. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव या दोघांच्या मधून साधा वारा जाणार नाही. पण कसं आहे की 19ला जी टीका केली होती राजसाहेबांनी भाजप विरुद्ध, जे व्हिडिओज लावले तो व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर मग जो पाठिंबा दिला, ते कुठेतरी ईडीमुळे हे सगळं शांत झालं का राजसाहेब? नाही, पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही, ईडीची नोटीस आल्यानंतर राजसाहेबांनी अनेक पक्ष एकत्र करून EVM विरुद्ध लढा द्यायचा प्रयत्न केला. पळालं कोण हो त्याच्यातून? म्हणजे ज्याला ईडीची नोटीस आली तो लढा उभा करतोय, आणि ज्यांना ईडीची नोटीस आली नाही, येईल याची भीती वाटत होती, ते काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले सगळे त्या बैठकीत जे बसले होते सगळे पळाले ना. त्यामुळे राजसाहेबांनी ईडीची नोटीस आली म्हणून ते शांत झाले असं बोलता येत नाही. त्याच्यानंतर सुद्धा अनेक वेळा BJPवर, नरेंद्र मोदींवरती असेल, अमित शहांवरती त्यांनी टीका केलेली आहे. आताही करतायत. त्यांचा स्वभाव आहे तो, ज्यावेळी त्यांना जे योग्य वाटतं ते बाजूने बोलतात, अयोग्य वाटलं की ते विरोधात उभे राहतात. हा स्वभाव आहे त्यांचा. बरोबर. पण काही लोक असेही बोलतात, त्यांना जर का सत्ता हवी असते तर मग तेव्हा जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच जे खाली आमदार आणि खासदार बऱ्यापैकी आले होते, एकनाथ शिंदेसारखं त्यांनीही केलं असतं आणि एक वेगळी शिवसेना केली असती, किंवा अशा भरपूर राजकारण करायचं असतं किंवा सत्ताच पाहिजे असं सगळ्या गोष्टी केल्या असत्या. तर मनसैनिक म्हणून तुम्ही कसं बघता त्याकडे? आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या नेत्याने आता जे राजकारण आम्ही बघतोय, संपूर्ण पक्षच घेतला, नाव घेतलं, चिन्ह घेतलं, त्यांच्याकडे तर वारसा पण नाही आहे. माननीय राजसाहेबांकडे चेहरा होता, वारसा होता, आडनाव होतं. हे सगळं असून सुद्धा त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला. अत्यंत अडचणीतून तो पक्ष उभा केला.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला, कोणालाही स्वतःबरोबर न घेता. बरोबर. त्यांना शक्य होतं. एकनाथ शिंदे किती घेऊन आले, त्यापेक्षा जास्त घेऊन येण्याची ताकद त्यावेळी माननीय राजसाहेबांकडे होती. लोक आली सुद्धा होती, परंतु कोणालाही त्यांनी सोबत घेतलं नाही. हे समजून घ्या. माननीय बाळा नांदगावकर साहेब हे आमदार असताना शिवसेनेचे मनसेत आले, परंतु शिवसेनेचा व्हीप कधी त्यांनी नाकारला नाही. जेव्हा जेव्हा शिवसेनेने व्हीप काढला त्यावेळी शिवसेनेच्या बाजूने मतदान केलेलं आहे बाळा नांदगावकर साहेबांनी. त्यामुळे ते जरी साहेबांबरोबर माननीय राजसाहेबांबरोबर आले तरी त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही, हे समजून घ्या. त्यामुळे आजही शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना माननीय राजसाहेबांबद्दल आदर आहे, कारण पक्ष फोडला नाही कधी त्यांनी. पण एक मला तुम्हाला हे विचारायचं आहे की 2009 साली मनसेचे 13 आमदार आले, जो एक रेकॉर्ड आहे, इतिहास आहे खरं तर. आणि नंतर 12च्या महानगरपालिकेला जवळजवळ 28 नगरसेवक आले. त्यानंतर असं काय झालं त्या 10 वर्षानंतर की आता शून्य आहे, सगळं शून्य नाही. त्या 2013 पासून एकूणच देशातलं राजकारण बदललं. देशातलं राजकारण नॅरेटिव्ह सेट करणं, देशातलं राजकारण जाहिरातबाजी करणं याच्यामध्ये अडकलं पूर्ण. सोशल मीडिया 2014ला ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा प्रचंड वापर करून मोदी पंतप्रधान झाले या देशाचे, मी तुम्हाला खरं सांगतो अनेक पक्ष त्यावेळी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होते की हे नक्की चाललंय काय. ती लाट इतकी प्रचंड होती की त्या लाटेमध्ये काँग्रेससारखा पक्ष विस्कळीत झाला, वाहून गेला. शिवसेना सोबत होती म्हणून टिकली, अन्यथा ती सुद्धा त्यावेळी विस्कळीत झाली असती. राष्ट्रवादी विस्कळीत झाली होती, मोठे मोठे पक्ष विस्कळीत झाले होते. तिथे मनसेचं काय. आणि मध्यंतरी अमित साहेबांचं देखील काही अनेक अडचणी होत्या. माननीय अमित साहेबांचा आजार, स्वतः वहिनींवरती घरातल्याच श्वानाकडून हल्ला झाला होता. त्यावेळी माननीय राजसाहेब अनेक अडचणींमध्ये होते, घरगुती अडचणींमध्ये होते. त्यामुळे कुठेतरी तो जो जोर होता तो थोडाफार कमी झाला असेल. आम्ही पण दोषी आहोत. बरोबर. महाराष्ट्र सैनिक असतील, पदाधिकारी असतील, ज्यावेळी साहेब अडचणीत होते त्यावेळी आमचं कर्तव्य होतं की पक्ष आम्ही सांभाळला पाहिजे होता. आम्ही गावोगावी जायला पाहिजे होतं, आम्ही जिल्ह्यात जायला पाहिजे होतं, संघटना बांधून ठेवायला हवी होती. त्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो, साहेब कमी नाही पडलेले आहेत त्याच्यात. बरेच जण बोलतात मनसे फक्त राज ठाकरे यांच्या जीवावर चालणारा पक्ष आहे असं बोलतात. त्यांचं वक्तृत्व म्हणून मनसे हा चर्चेत आहे. किंवा काही पदाधिकारी बोटं मोजणे इतके जे चांगले प्रवक्ते आहेत, ज्यांना चांगली माहिती आहे राजकारणाची. बाकीचे काही पदाधिकारी आहेत ते थोडंसं म्हणजे बालिशपणासारखे वागतात, जे आहे ते. म्हणजे भरपूर लोक बोलतात की त्यांना राजकारणच कळत नाही मुळात. छोट्या छोट्या गोष्टी, अगदी बॅनरवर फोटो नसेल तरी पण त्यांचं नाराजगी असते. राजसाहेब देखील बोलतात. तर त्याचा फटका कुठे पक्षाला बसतो का? फटका बसतो, पण एक लक्षात घ्या, आमचा पक्ष तरुण आहे. आमच्याकडे जी मुलं आहेत ही तळागाळातून आलेली मुलं आहेत. यांच्यापैकी कोणाचे वडील आमदार नाही आहेत, कोणाचे वडील नगरसेवक नाही आहेत. तुम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये जाता त्यावेळी तुमची वागण्याची पद्धत बदलते, तुमची काम करण्याची पद्धत बदलते. आम्ही अजून सत्ता चाखलेली नाही. आमची मुलं ज्या दिवशी सत्तेमध्ये येतील त्या दिवशी त्यांचं वागणं बदललेलं दिसेल. त्यावेळी बॅनरवरचे फोटो हे त्यांच्यासाठी किरकोळ गोष्ट असेल, ते नाही पडणार त्याच्यात. तोपर्यंत त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. मध्ये आता विषय जो निघाला, भाजप यांनी सगळ्यांना सळोगेपळो करून ठेवलं होतं, ते म्हणजे सोशल मीडिया. मनसेचा सोशल मीडिया कुठेतरी कमी वाटतोय का? आमची अंधाधुंद सेना आहे. म्हणजे आम्ही ज्या दिवशी पेटून उठतो ना त्या दिवशी भाजपच्या शिस्तबद्ध सेनेला सुद्धा आम्ही मात देऊन जातो सोशल मीडिया. हा, हे खरं आहे. म्हणजे आमची सोशल मीडियावरती जर ती एकत्र केली आमची संघटना, तर भाजपच्या प्रशिक्षित आणि प्रचंड पैसा ओतलेला त्या संघटनेला सुद्धा, IT सेलला सुद्धा आम्ही मात दिलेली आहे, अनेकदा दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शक्यतो नादाला ते लागत नाही. कारण आम्ही एकदा पेटलो की आम्ही अगदी मग मोदींकडेही बघत नाही. तुम्ही जर राजसाहेबांवरती काही बोलणार असाल विचित्र, आम्ही मोदींनाही बघत नाही, आम्ही शहांनाही बघत नाही आणि फडणवीसांनाही बघत नाही. अगदी बरोबर. पण काही जणांचा असा आरोप आहे की मनसेचे पदाधिकारी हे खंडणी घेतात किंवा मग पैसे गोळा करायला जातात किंवा मग बोलतात ना एक वेगळ्याच अर्थाने बघतात, गुंड म्हणून बघतात त्यांना. असं का? आता एखाद्याच्या बहिणीची कोणी छेड काढली आणि आमच्या कार्यकर्त्याने छेड काढणाऱ्याच्या जाऊन कानाखाली मारली तर त्याला गुंड बोलायचं का?
अगदी. पण मग तसा आरोप का लागतोय तुमच्यावर? का असं ते नरेटिव्ह आहे? आमची मुलं थोडी उत्साही आहेत, आमची मुलं उत्साही आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. अनेक कामगार आमच्याकडे येतात. तुम्ही कामगार विश्वामध्ये फिरा, तुम्हाला दिसेल की एखाद्या कामगाराला अचानक कामावरून काढलं की तो बीजेपीच्या कामगार सेनेकडे जात नाही, तो राष्ट्रवादीच्या कामगार सेनेकडे जात नाही, तो अगदी शिवसेनेच्या कामगार सेनेकडेही जात नाही, तो मनसेचा कामगार सेनेचा पदाधिकारी शोधतो. कारण त्याला माहिती आहे मला जलद न्याय फक्त हा देऊ शकतो. बरोबर. अशा वेळी आमच्या मुलांकडून थोडी घाई होते. ते सरळ कंपनीमध्ये जातात. ते बिचारे भाऊक आहेत. त्यांना तो अन्याय दिसला की पेटतात आणि पेटून ते त्या कंपनीत सरळ जातात. बरोबर. कंपनीत जातात, न्याय कामगारासाठी मागतात. बरोबर. पण कंपनीचं हल्ली काय झालेलं आहे, वरून सरकारने आदेश दिलेले आहेत पोलीस खात्याला, जे व्यवसाय करतायत, धंदा करतायत, त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाकडून त्रास होऊ नये म्हणून सरळ गुन्ह्यांची नोंद करा. म्हणजे तुम्ही गेलात तर मग सरळ तुमच्यावर सरळ कॅमेरेमध्ये दाखवतात ट्रेसपासिंग केलेली आहे आणि हा खंडणी मागतो. काही संबंध नसतो खंडणीचा. 99% विषय मांडायला गेलेला आहेत आणि आम्ही भाऊक आहोत ना. आम्ही त्याचा त्रास तो ज्यावेळी रडून सांगतो माझ्यावर अन्याय झालाय, आम्ही पेटतो आणि त्या पेटलेल्या अवस्थेत जातो. विचारच नाही करत आपण ट्रेसपासिंग करतोय ते. हे ज्या दिवशी थोडंसं त्याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे, ते ज्या दिवशी होईल हे गुन्हे कमी होतील. खंडणीचे 99% गुन्हे खोटे आहेत, इतकं मी तुम्हाला छातीडोक सांगू शकतो. मग हे कुठेतरी महाराष्ट्र सैनिकांना भडकवण्याचं काम आहे की बाबा रे असं, किंवा मग जे सामान्य मतदार आहेत त्यांना असं सांगण्याचं कदाचित असं असेल की ह्यांच्याकडे ह्यांना मतदान करू नका, हे असे आहेत. नाही, सामान्य मतदारांनी पण विचार केला पाहिजे ना. आता आम्ही तुम्हाला दिसतो, तुम्हाला आम्ही कधी कुठल्या मुलीची छेड काढताना दिसतो का? नाही, अगदीच नाही. तुम्हाला आम्ही कधी कोणाला रस्त्यावर त्रास देताना दिसतो का? आमची गुंडेगिरी तुम्ही बघितली, कुठे बघितली? ती कोणावरती तरी अन्याय झालाय म्हणून त्याच्या बाजूने उभे राहतो, ही गुंडेगिरी बघितली ना. मग ही गुंडेगिरी कोण नाही करत? महाराष्ट्रात कोणीतरी हवं ही गुंडेगिरी करायला. अहो, तुमच्या राज्यामध्ये येऊन तुम्हाला 2 कानफाडीत मारणारे इथे माजूर परप्रांतीय आहेत. आज जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर तुम्ही टॅक्सीमध्ये बसल्यावरती टॅक्सीवाला तुम्हाला बोलला असता माजुरडेपणे. बोलतात सुद्धा, आजही बोलतात. हे तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागलं असतं. तिथे जर त्याच्या एक कानफडात मारली आम्ही गुंड झालो. कोणासाठी करताय ते? तुम्हाला मी आज तुम्ही विचारलाच आहे प्रश्न म्हणून खरं तर ह्या गोष्टी सांगू नयेत, तरी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी हे फेरीवाल्यांचं आंदोलन झालं, कोणासाठी केलेलं? कोणाचे फुटपाथ मोकळे करायचे होते? तुम्ही रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावरती तुम्हाला चालायला अडचणी येत होत्या म्हणून फुटपाथ मोकळे केले. सुप्रीम कोर्टाचाच कायदा होता ना. बरोबर. 17,000 केसेस टाकल्या महाराष्ट्र सैनिकांवर. एका मुलाचा जामीन करायचा असेल तर 15,000 रुपयाचा जामीन द्यावा लागतो. कुठून आणायचे? तरी 17,000 मुलांचे जामीन करावे लागले पक्षाला. पक्षाकडे फंड आहे का? पक्ष सत्तेमधला आहे. लोकांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमच्याकडे ज्यावेळी कोणी येतं, मला बिल्डरने फसवलेलं आहे, आम्ही विचारतो तुझी अपेक्षा काय? त्यांचं म्हणणं असतं काय नाही, पैसे निघाले नाही तरी चालेल पण याचे कानफोड. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? तुमची अपेक्षा हीच आहे ना आमच्याकडून. बरोबर. आणि मग तुम्ही वर आम्ही तुमच्यासाठी ते केलं की तुम्ही गुंड बोलणं. बरं, तो बिल्डर जर त्याने गुन्हा नोंदवला आमच्या विरोधात तर मग आमच्याच पोरांना बाहेर काढायला परत आम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपये टाकावे लागतात. खंडणीच्या केस टाकलेल्या असतात. त्यामुळे आमच्या अनंत अडचणी आहेत. त्यातून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी उभे राहतो ना. बरोबर. तुम्ही आमच्यासाठी उभे राहायला नको की तुम्ही आम्हाला हिनवणार, हे काय गुंड आहेत? अरे जे गुंड नाही आहेत, ज्यांना सुसंस्कृत राजकारणी म्हणता, त्यांच्यावर 70,000 कोटीचे आरोप आहेत, तरी उपमुख्यमंत्री बनतायत ते. ते चालतायत का तुम्हाला? अगदी बरोबर. नाही, हा जो मुद्दा योगेश दादांनी मांडला, हा आजचा पॉडकास्ट मला असं वाटतं ना भरपूर महाराष्ट्र सैनिकांनी खरं घेतला पाहिजे. आणि ह्या जनतेने, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने खरं तर, की बाबा रे का हा डाग जो आम्ही आज सगळेच जवळजवळ प्रश्न तुम्हाला विचारले की जे आरोप लागत आहेत मनसे आणि महाराष्ट्र सैनिकावर, राजसाहेबांवर, त्याची सगळी क्लीन चिट तुम्ही आज मला दिलेली आहे. याबद्दल मी तुमचा खरंच आभार मानतो. जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या महाराष्ट्र सैनिकांना? जाता जाता मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना एकच सांगेल, आपण अशा नेत्याबरोबर काम करतोय जो नेता स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो. त्यामुळे कधी कधी तुम्हाला असं वाटेल की यांनी जर स्पष्ट बोलले नाहीत, खरं बोलले नाहीत, तर आपण कुठेतरी आपल्याला मतं जास्त पडतील, आपण निवडून येऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये आहे
म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा टिकली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमची अस्मिता टिकलेली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचा स्वाभिमान टिकलेला आहे. उद्या जर समजा मतं मिळत नसतील म्हणून तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती अपयशी आहे, तर मी तुम्हाला फक्त इतकीच आठवण करून देईल, काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनात गेल्या 2 महिन्यापासून ही व्यक्ती उभी राहिली नसती मराठीच्या बाजूने, तर आज तुमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी शिकावं लागलं असतं. त्यामुळे फक्त मतांमध्ये राज ठाकरे ह्या व्यक्तीला तुम्ही तोलू नका. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कदाचित पुढे येईल की नाही मला माहीत नाही. मी खूप नशीबवान समजतो स्वतःला की मला त्यांचा सहवाससुद्धा लाभतो आहे आणि मी त्यांना माझ्या या डोळ्यांनी पाहतो आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. यश अपयशाच्या पलीकडे जाऊन तुम्ही माननीय राजसाहेबांचा विचार करा, इतकंच मी या निमित्ताने महाराष्ट्र सैनिकांना सांगेल. अगदी. तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून काय करायला हवं. मी याच्यापुढं प्रत्येक मला प्रयत्न करेन. मी प्रत्येक जणांची मुलाखती घेण्याचा आणि प्रत्येकाने असंच योग्य क्लिअरिफिकेशन आणि क्लीन चिट दिल्या तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक जो कुठेतरी भरकटला जातोय तो कुठेतरी जागा होईल. त्यासाठी आता पॉडकास्ट सिरीज सुरू करतोय. आता तर पहिला हा पॉडकास्ट तुमच्याकडून सुरू. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आपले तळागाळातले जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं प्रकाशात आणाल अशी अपेक्षा करतो. नक्कीच नक्कीच. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.